नमस्कार, मी माया. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत. आज आपण येथे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मोत्याची बुगडी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बघूयात. त्यासाठी आपल्याला 2 ड्रॉप शेप कुंदन, 2 रेड बीड्स, 22 गेज वायर, 3 mm चे ऑफ व्हाईट पर्ल, बॉल पिन्स, 0.3 गेज वायर आणि हे ज्वेलरी टूल्स लागणार आहेत. चला तर मग आपण बुगडी बनवण्यास सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला या बॉल पिन्समध्ये जे काही आपले 3 mm साईजचे पर्ल आहेत ते असे टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे एकूण 12 पर्ल या बॉल पिन्समध्ये टाकून घेतले आहेत. आता आपल्याला एक बॉल पिन अशी हातात पकडून ती नोज प्लायरने अशी खालच्या बाजूला राऊंड देऊन ही वायर जी आहे ती व्हाईट पर्लच्या भोवतीनं असे 2 राऊंड मारून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेली जी वायर आहे ती कटरने अशा प्रकारे ही आपल्याला कट करून टाकायची आहे आणि जी काही शिल्लक राहिलेलं टोक आहे ते असं खालच्या बाजूने प्रेस करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपले लटकन तयार होतील. असेच आपण एकूण 4 लटकन तयार करून घेणार आहोत. असे हे आपण एकूण 4 लटकन तयार केले आहेत. आता आपल्याला ही जे काही आपलं ड्रॉप शेपचं कुंदन आहे त्यामध्ये ही जी काही आपली बॉल पिन आहे ती या होलमध्ये अशी टाकून घ्यायची आणि अजून एक आपल्याला बॉल पिन घेऊन ती पण या साईडच्या होलमध्ये अशी टाकून घ्यायची. व्यवस्थित अशी टाकून ती घट्ट अशी एका हाताने दाब देऊन दोन्ही पर्ल असे एका हाताने दाबून ते व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचं आहे. ही जी काही आपली वायर आहे ती या हातामध्ये पकडून अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 असे पीळ मारून घ्यायचे आहेत. पीळ मारल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या फ्लॅट नोज प्लायरच्या साहाय्याने अशा प्रकारे पकडून त्याने सुद्धा आपल्याला अशी 2 ते 3 राऊंड मारून घ्यायचे आहेत आणि जी काही आपल्याला आता शिल्लक राहिलेली ही जी काही वायर आहे ती या कटरने अशी साधारण एवढं असं आपल्याला अर्धा सेंटीमीटर एवढं अंतर सोडून ही वायर कट करून टाकायची. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे ही कट करून टाकायची आणि ही जी काही आपली शिल्लक राहिलेली वायर आहे ती फ्लॅट नोज प्लायरच्या साहाय्याने पुन्हा एकदा पकडून ती अशी एक राऊंड देत अशी आपल्याला या ड्रॉप शेप कुंदनच्या मध्ये जे काही गॅप आहे त्यामध्ये अशी प्रेस करून द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हे 2 पर्ल टाकून घेतलेत. असेच आता आपल्याला या 22 गेजच्या वायरला नोज प्लायरच्या साहाय्याने अशा प्रकारे एक छोटासा राऊंडमध्ये एक कर्व करून घ्यायचा आहे आणि आपण जे काही लॉरियल्स बनवले आहेत ते लॉरियल्स या लूपमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा नोज प्लायर अशा वरच्या हातामध्ये पकडून या राऊंडला असं खालच्या बाजूने अजून एक राऊंड द्यायचं आहे आणि ते 22 गेजच्या वायरला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे काही लॉरियल्स आहेत ते या लूपमधून बाहेर निघणार नाही. हलक्या हाताने असं प्रेस करून द्यायचं आहे. प्रेस केल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये या 22 गेजच्या वायरमध्ये जे काय आपलं रेड बीड्स आहे ते त्यातलं एक बीड्स आपल्याला या 22 गेजच्या वायरमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला 22 गेजच्या वायरमध्ये हा ड्रॉप शेप कुंदन अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा ड्रॉप शेप कुंदन या 22 गेजच्या वायरमध्ये टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर आता आपल्याला या ड्रॉप शेप कुंदनमध्ये हे जे काही बॉल पिन्स आहेत त्या अशा प्रकारे या होलमधून टाकून बाहेर काढायचे आहे. अजून एक आपल्याला
या ही जी काही आपली 22 गेजची वायर आहे त्या 22 गेजच्या बाजूचा जो काही आपला होल आहे त्या होलमध्ये अशा प्रकारे टाकून खालच्या बाजूला काढून घ्यायची आणि आपल्याला आता ही जे काही दोन्ही वायर आपण टाकल्या आहेत त्या व्यवस्थित अशा हातामध्ये पकडून ज्या काही वायर आहेत त्या आपल्याला फ्लॅट नोज प्लायरने व्यवस्थित अशा पकडून त्या दोन्ही वायर एकमेकांना अशा घट्ट पकडून असे त्याला 2, 3, 4 राऊंड मारून घ्यायचे. 3 ते 4 राऊंड मारून घ्यायचे आहेत. राऊंड मारल्यानंतर व्यवस्थित असे आपल्याला पुन्हा एकदा नोज प्लायर अशा एकदम त्याच्या जवळ पकडून 2 ते 3 राऊंड मारून घ्यायचे आहे आणि शिल्लक राहिलेली जी वायर आहे ती कटरच्या साहाय्याने अशी कट करून टाकायची आहे. फ्लॅट नोज प्लायरने ती वायर पकडून अशी खालच्या बाजूने ती हलक्या हाताने अशी या ड्रॉपशेप कुंदनच्या मधल्या गॅपमध्ये ती प्रेस करून द्यायची, जेणेकरून आपल्याला ती टोचणार नाही. अशा प्रकारे ही आपल्याला तशी व्यवस्थित प्रेस करून द्यायची आहे. असंच आपल्याला याचं एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व पल या ड्रॉपशेप कुंदनला पॅक करून घेतले आहेत. आता आपल्याला या 22 गेजच्या वायरमध्ये हा आपला जो काही 3 mm साईजचा व्हाईट पर्ल आहे तो टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर आपल्याला 30 गेजची जी काही वायर आहे ती साधारण 1 फूट इतकी कट करून घ्यायची आहे. पद्धतीने आपण ही वायर कट केलेली आहे. आता आपल्याला ही 30 गेजची वायर आहे ती या ड्रॉपशेप कुंदनला पॅक करायची आहे. ती का पॅक करायची तर आपले ही जी काही ड्रॉपशेप कुंदन आहे ते या बेस वायरमध्ये व्यवस्थित पॅक झालेलं असं लूज आहे. तर आता आपल्याला ह्या जी काही 30 गेजची वायर त्या वायरने हे ड्रॉपशेप कुंदन या 30 गेजची वायर आहे या 30 गेजच्या वायरने हे ड्रॉपशेप कुंदन या 22 गेजच्या वायरला व्यवस्थित असं पॅक करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला 30 गेजची वायर अशा प्रकारे पकडून या रेड बीडच्या वरच्या बाजूला पकडून ही जी काही 30 गेजची वायर आहे तिची अशी 2 राऊंड मारून घ्यायची. पुन्हा एकदा ही 30 गेजची वायर आपल्याला या व्हाईट पर्लच्या पाठीमागून अशी या ड्रॉपशेप कुंदनच्या पाठीमागून व्हाईट पर्लच्या खालच्या बाजूला अशी 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. तिथे 2 राऊंड मारल्यानंतर पुन्हा आपल्याला या व्हाईट पर्लच्या मधून ही 30 गेजची वायर अशी वरच्या बाजूला काढायची आणि ती व्यवस्थित अशी खेचून घ्यायची. खेचल्यानंतर या व्हाईट पर्लच्या वरतीसुद्धा आपल्याला 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. मारल्यानंतर ही जी काही आपली शिल्लक राहिलेली खालच्या बाजूची वायर आहे ती आपल्याला या 22 गेजच्या वायरला राऊंड मारून पॅक करायची आहे आणि शिल्लक राहिलेली वायर कटरच्या साहाय्याने कट करायची आहे. कट केल्यानंतर हे जे काही आपलं टोक आहे ते व्यवस्थित असं खालच्या बाजूला प्रेस करून द्यायचं आणि ही जी काही वरची बाजू आहे ही जी काही 30 गेजची वायर आहे तीसुद्धा आपल्याला कटरच्या साहाय्याने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. हे ड्रॉपशेप कुंदन व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे. आता आपल्याला या 22 गेजच्या वायरला एक राऊंड लूप देऊन घ्यायचा आहे. तो कसा द्यायचा तर त्यासाठी आपल्याला हे आपलं जे काही नोज प्लायर आहे ते घ्यायचं आहे. ते असं या हातामध्ये पकडायचं आणि आपली जी काही बुगडी आहे ती ही जी काही 30 गेजची वायर आहे ती अशी या नोज प्लायरच्या साहाय्याने अशी राऊंडमध्ये कर्व करून घ्यायची आणि ती मागच्या बाजूलासुद्धा आपल्याला अशी थोडीशी हलक्या हाताने अशी प्रेस करून द्यायची. प्रेस केल्यानंतर आपल्याला ही
अशी बाहेर काढून घ्यायची आहे. बाहेर काढल्यानंतर आपल्याला हे असं वरच्या दिशेने प्रेस करायचं आणि ते असं ही जी काही आपली शिल्लक राहिलेली आता 22 गेजची वायर आहे ती साधारण आपल्याला इथपर्यंत येईल अशी इथपर्यंत आपल्याला ही कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे. असं हे जे काही आपलं लूप आहे ते लूप आपल्याला फ्लॅट नॉच प्लायरने मागच्या बाजूला असं पकडून थोडंसं हलक्या हाताने असं वरती करायचं आहे. मागच्या बाजूला कर्ल द्यायचा आहे आणि आपल्याला हे जे काही आपलं राऊंड लूप आहे तो या व्हाईट पर्लच्या वरच्या बाजूला असा थोडासा दाब देऊन मागच्या बाजूला थोडा कर्ल करायचा आहे. आपली ही बुगडी बनवून तयार झाली आहे. अशीच आपल्याला दुसरीसुद्धा बुगडी बनवून तयार करून घ्यायची आहे. आपण दोन्हीही बुगड्या बनवून तयार करून घेतल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद.